आज 2 जानेवारी 2024. नववर्ष, नवे संकल्प सगळ्यांचे मनातले आता सुरू झाले असतील. आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि आजच्या विवरणाला प्रारंभ करू. बघता बघता दैवासुर संपत विभाग योग 16वा अध्याय संपला. आता त्याची फक्त आज आपण सांगता करणार आहोत आणि 17व्याला प्रारंभ करायचा आहे. ज्ञानदेवांनी एवढं सगळं काही वाङ्मय रचलेलं आहे, त्यातलं एक एक आपण अभ्यासत गेलो तरी आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढी त्यांची देणगी आपल्याला आहे. म्हणून आणि सगळ्या ज्ञानातून त्यांनी आत्मानात्म विवेक सांगितलेला आहे. सगळं वाणीचं वैभव त्यांनी आपल्याला आपल्या दृष्टीपुढे ठेवलेलं आहे. आत्मानात्मविवेक चिंतन परा याध्यात्मविद्याप्रदम शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकं निर्मितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौच सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. काल आपण पाहिलं की 73वी ओवी झाली आणि प्रसाद म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांना मागतायत की तुम्ही अवधानरूपी प्रसाद मला द्यावा आणि त्यामुळं मी वक्तृत्वात समर्थ होईल. किती मोठेपणा. म्हणून एक तो संस्कृत सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः दाता दशसहस्रेषु वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. तिथे दाता म्हणलेलं आहे, पण इथे मला ज्ञानेश्वरांच्या भाषेत म्हणावंसं वाटते श्रोता भवती वानवा. म्हणजे त्यांना असं वाटतं की चांगला श्रोता होणं हे दुर्मिळ आहे. एक वेळ शूर मनुष्य 100मध्ये जन्माला येईल, एखादा पंडित हजारांमध्ये जन्माला येईल, वक्ता 10,000मध्ये जन्माला येईल. चांगला वक्ता काही असा जागोजागी नाही पाहता येत, पण एखादा श्रोता मात्र, चांगला श्रोता मात्र होणं दुर्मिळ आहे. तिथे दाता भवती वानवा म्हणले म्हणजे दान करणारा दुर्मिळ आहे. पण आजकाल दान करणारे भरपूर झालेत. ATGच्या खाली सगळ्याच्या खाली आपल्याला अंतर्गत खरं दान किती केलं जातं हे माहिती आहे, पण इथं श्रोता मात्र अगदी दुर्मिळ आहे. म्हणून त्यांनी श्रोत्यांना प्रसाद दान किंवा पसाय दान मागितलेलं होतं आणि इथेच तो अध्याय संपलेला होता. ज्ञानदेवांनी गीतेचा हा अध्याय संपवला आणि हातातलं भुर्जपत्र खाली ठेवलं. मंदिरात तिन्ही सांज झालेल्या होत्या. मुक्ताई चटकन उठली आणि समई लावायला गेली. तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. संपूर्ण मंदिर शांत शीतल चंद्रप्रकाशात अक्षरशः न्हावून निघालं होतं. म्हणजे चंद्राचा शीतल प्रकाश त्या मंदिरात आला, त्यामुळं तशी समईची पण आवश्यकता नव्हती. आपण बरेच जण नेवाशाला जाऊन आलेलो आहोत आणि ती दोन्ही मंदिरं पाहिली, ज्या ठिकाणी ज्ञानदेवांनी पैस दगडाला बसून टेकून ज्ञानदेवी सांगितली आणि काही जण म्हणतात मोहिनी राजाच्या मंदिरात सांगितली. पण दोन्ही मंदिरं आपण पाहिलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये असा चंद्राचा शीतल प्रकाश आला
की ज्ञानदेवांचा चेहरा त्या चंद्रप्रकाशानं उजळून निघाला होता. निवृत्तीनाथ मात्र ध्यानमग्न अवस्थेत बसलेले होते. एक एक श्रोता उठून ज्ञानदेवांना नमस्कार करून असा निघालेला होता. प्रत्येकजण मंदिराबाहेर पडत होता. हळूहळू मंदिर रिकामं व्हायला लागलं होतं. मुक्ताईनं समई लावली आणि ती ज्ञानदेवांजवळ आली आणि ज्ञानदेवांचे चरण पकडून अशी नमस्कार करणार तेवढ्यात ज्ञानदेवांनी तिला चटकन उठवलं आणि म्हणाले, मुक्ते, तुला आठवतं का? आता त्यांनी ज्या ओव्या सांगितल्या त्या आठवायच्या आपण. म्हणोनी थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे. म्हणोनी थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जय जगा धाकुटे होईजे, जय जगा धाकुटे होईजे. ते जवळीक माझी. जे जगात सगळ्यात धाकटं आहे ना त्याच्याशी माझी जास्त जवळीक आहे. आणि मुक्ता ही सगळ्यात लहान होती ना, त्यामुळं तिच्याशी जास्त जवळीक आहे ज्ञानदेवांची असं ते म्हणतात. पण एकूण जगातलंच जे कोणी धाकटं असेल त्याच्याशी माझी जवळीक आहे. आपण पाहतो जगामध्ये जे श्रीमंत असतील, श्रेष्ठ असतील, मोठे असतील, अशांशी मैत्री किंवा संधान बांधायला सध्याच्या काळात लोक धडपडत असतात. पण जो लहानातला लहान आहे, गरीबातला गरीब आहे, झोपडीतला क्षुल्लक आहे, अगदी दरिद्री म्हणू, कांचन, जे काय म्हणाल ते, पण त्याच्याशी मैत्री जोडली पाहिजे आपण. पक्षा प्राण्यांमध्ये सुद्धा अगदी छोटीशी ती मुंगी असेल ना, त्या मुंगीशी सुद्धा मैत्री करायला पाहिजे. पण तिच्याकडून सुद्धा आपल्याला अखंड चालण्याचं आणि स्वतःचं काय म्हणू आयुष्यभराची किंवा पुढच्या वर्षाची काही काळाची बेजमिती करून ठेवते. ती कुणावर अवलंबून नाही राहत, कुणाला भिक्षा मागायला पण जात नाही. तर म्हणून असं जे लहानातलं लहान आहे ना त्याच्याशी आपण जवळीक केली पाहिजे. आणि थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती अवघेची विसरीजे. थोरपण आपण सोडून द्यायला पाहिजे. नाही तर आत्ताच ते सांगत होते लुले दादा तसं, मी, माझं घर, माझी मुलं, माझी मुलगी, माझं अमकं, इतकं माणूस मोठेपण सांगत बसतो, इतकं अहमपण सांगत बसतो की त्याच्यातून काय मिळणार आहे हो. त्याच्यापेक्षा एक वेळ म्हणून तुकाराम म्हणतात बघा आपल्याला, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा किंवा खवा. म्हणजे लहानपण हे जास्त चांगलं आहे. बालपणी कसं असतं, आपण सगळी लहान मुलं बघतो, निरागस निरलस अशी शांत हसरी हसतमुख असतात. आणि आपलं जर काही आयुष्यभर काही दुःख असेल, त्या घटनेला घडलेलं असेल आणि एखादं लहान मुलं हसरं पाहिलं की आपण सगळं विसरून जातो. तेच ज्ञानदेवांना म्हणायचे की जई जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. त्याच्याशी मी जवळीक करतो. आणि एवढं तत्त्वज्ञानसुद्धा आपण रोज जर पाळलं तर मला असं वाटतं की आपलीसुद्धा अशी सगळ्यांशी जवळीक झाली तर ते लोक जास्त आनंदित होतील, त्यांना जास्त सुख मिळेल. मग केवढं मोठं अपूर्व असं तत्त्वज्ञान एवढ्याच्या 4 ओळीमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की तू जर माझ्या पाया पडायला लागलीस तर हे तत्त्वज्ञान क्षणात विलयाला जाईल, ते सगळं मातीला मिळेल. आपल्याला तर भगवंताचं सान्निध्य हवे आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ भगवंत रूपात आपल्याला लाभलेले आहेत आणि त्या भगवंताचे चरण आपण घट्ट धरूया, भगवंताला सोडायचं नाही. आणि ज्ञानदेवांचं हे बोलणं ऐकून मुक्ताई अगदी थक्क झाली, आश्चर्यचकित झाली की काही वेळापूर्वीच तिनं पाहिलं होतं ज्ञानदेवांच्या संपूर्ण शरीरातून चंद्रप्रकाश पाझरताना तिनं अनुभवलं होता. म्हणजे खऱ्या चंद्राचा प्रकाश नव्हताच, त्याच्याच देहातला तो प्रकाश होता. आणि म्हणून ती हसत म्हणते, दादा तू जे काही सांगतो आहेस ना ते माझ्या लक्षात आले. 9व्या अध्यायाचं भाष्य करताना सुद्धा तू शब्दांचं आणि आशयाचं ब्रह्मांड आमच्या पुढं उभं केलेलं होतंस, प्रगट केलेलं होतंस. मी तुला प्रत्येक क्षणी ज्ञानाचं लोटांगणच घालत असते. लोटांगण घालते, नमस्कार करते, म्हणजे असं तू फक्त मोठा आहेस म्हणून नाही, तर ज्ञानाचं लोटांगण घालत असते. आणि त्या 9व्या अध्यायापासून तुझी ही ओवी माझ्या उशाशी ठेवलेली, ही ओवी 9व्या अध्यायातली.
मुक्ताई प्रेममयी अवस्थेत बोलत होती तेव्हा निवृत्तीनाथांनी डोळे उघडले. ते म्हणाले, मुक्ते, ज्ञानोबा जे सांगतो आहे ना ते सत्य आहे. आपण विश्वाहून कोणी वेगळे आहोत ही भावना पहिली दूर करावी लागते. तेव्हाच भगवंताची बासरी आपल्या कानांना ऐकू येते. किती छान सांगितलं बघा. आणि रोज हेच सांगतायत भगवंत की मला वेगळं माणूस नका, किंवा तो प्रत्येक चराचरात भरलेला आहे. तुमच्यामध्ये सुद्धा मीच आहे, शेजाऱ्यांमध्ये पण मीच आहे. मग आता हे सगळं ऐकलं आणि चारी भावंडं उठली, आपल्या झोपडीकडे जायला लागली. श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाचा हात हातात घेतलाय आणि म्हणतात, ज्ञाना, आता उद्या 17वा अध्याय सुरू होत आहे. तू अत्यंत श्रद्धाळू आहेस. तुझ्या मुखातून श्रद्धात्रय निरूपण आहे की नाही. आता तो अध्याय आपल्याला श्रद्धात्रय, 3 प्रकारच्या श्रद्धा, तर त्याचं निरूपण ऐकायला सगळ्यांना आवडेल आणि तुझ्या मुखातून ते चांगलं उमटेल. कुणीतरी आपल्याला आशीर्वाद दिला ना, शुभेच्छा दिल्या ना, कौतुक केले ना, की आपल्या मनाला एक उभारी येते आणि अधिक कार्य करण्याची प्रवृत्ती होते. तसं झालेलं आहे की दैवासुर संपत इतकी सुंदर रंगवलेली आहे. आपण 13व्या अध्यायात असेच रमलो होतो, 9व्या अध्यायातही रमलो होतो, 10व्यात तर काय विभूतीच सांगितलेल्या होत्या. प्रत्येक अध्यायाचं वेगळेपण आपल्या डोळ्यासमोर थोडं 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 आठवतंय. आणि म्हणून पुन्हा 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 त्याची आवर्तनं केली. पुन्हा त्यातल्या विशिष्ट ओव्या जर आपण अशा आठवल्या किंवा त्या ओव्यांचं चिंतन केलं आणि आपल्याला जीवनात काय आणता येईल हे जर पाहिलं तर अधिक चांगलं होईल. एकूणच 16वा अध्याय आपल्या लक्षात आला की कधीही आसुरी संपत्तीचा किंवा आसुरी लोकांचा आपण आदर्श आपल्या डोळ्यापुढं ठेवू नये. कारण त्यांच्यामध्ये काय काय दुर्गुण आहेत आणि त्यांच्यामुळं काय काय नुकसान होतं, त्यांनाच किती काय भोगावं लागतं. मग आसुरींच्या पंक्तीत आपण बसायचं नाही, एवढं मात्र ठरवायचं. म्हणून मी तुम्हाला मागेच म्हटलं की सुरुवातीला अगदी हा दैवासूर संपत विभाग योग हा गीता परिवारानं सुरू केला होता. त्याच्यावरच्या स्पर्धा अगदी आबालवृद्धांपर्यंत आम्ही ऐकल्या होत्या. त्यावेळेला परीक्षक म्हणूनही जाण्याची संधी मिळालेली होती. झाली त्याला 86 सालची गोष्ट. पण तेव्हापासून हा अध्याय का महत्त्वाचा आहे हे मी विचार करायची आणि आता ते जास्त उमगले की खरंच प्रत्येकाच्या ठिकाणी हे दैवी गुण कसे आपण जोपासले पाहिजेत आणि आसुरी गुणांना किंवा आसुरी गुण का म्हणायचं, खरं ते दुर्गुण आहेत. तर आसुरी संपत्ती ही आपण अजिबात जमवायची नाही, त्याची माया नकोच. म्हणून एकूणच या अध्यायात काय झालं हे 5 मिनिटात सांगते आणि मग 17व्याला आपण सुरुवात करू. तर ह्या 16व्या अध्यायात पहिल्या 5 श्लोकात त्यातले आपल्याला दैवी संपत्ती आणि 2 श्लोकामध्ये आसुरी संपत्ती ह्या दोन्ही वर्णन केलेली आहे. सद्गुणांचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरू सूर्याच्या दिव्य प्रकाशानं मुक्त कैवल्य स्वरूप आणि भावरूपी उत्तम दिवस प्राप्त होतो. श्रीकृष्ण म्हणतात की निर्भयता, चित्तशुद्धी, ज्ञान, योग, हे की नाही, आपण सगळे अभयम, सत्वसंशुद्धी, ते जे सगळे श्लोक आहेत पहिले ते, एकनिष्ठता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, सरळता, रुजू म्हणलेलं आहे ते, आर्जव, अहिंसा, सत्यभाषण, क्रोध न करणं, अभिमानाचा त्याग, चित्ताची चंचलता नसणं, कोणाची निंदा न करणं, सर्वांविषयी दयाभूतेषु लोलुप्त्वम, आणि असं विषयांशी लोलुपता न ठेवणं, आसक्त न होणं, नम्रता, शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, री, आणि अचापलम म्हणजे चंचलपणा नसणं, तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य शुद्धी, कोणाशी शत्रुत्व नसणं, आपण श्रेष्ठ आहोत असा अभिमान नसणं, ही सगळी दैवी संपत्ती 26 गुण सांगितलेले आहेत बघा. आणि त्यामध्ये जन्म पावलेल्या लोकांमध्ये हे सगळे असतात. जे या दैवी चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात, दैवी संपत्तीत जन्म झालेल्या लोकांमध्ये हे सगळे गुण असतात. त्याच्या उलट दंभो दर्पोभिमानश्च, तो श्लोक आता सगळ्यांचा पाठ झाला आहे की दर्प, घमेंड, अभिमान, क्रोध, कठोर भाषण,
आणि अज्ञानंचाभिजातस्य दैव पार्थ संपदम आसुरीम. तर ती आसुरी संपदा प्राप्त झालेल्या पुरुषाची ही सगळी लक्षणं असतात. आणि दैवी संपत विमोक्षाय, दैवी संपत्ती ही मोक्षासाठी आहे आणि आसुरी ही आपल्याला बंधनात. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. एवढा चरण अर्ध जरी लक्षात ठेवलं आपण तरीसुद्धा बास आहे. किती विमोक्षासाठी दैवी संपत. बघा ना, बाकी मुक्ती 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 म्हणजे काय पाहिजे? काही नको. ही संपत्ती छान जोपासली की आपल्याला मोक्ष अगदी हल्लीच्या भाषेत ॲटोमॅटिक आहे. काही वेगळं करावं लागणार नाही. जसं बटन दाबलं की लाईट लागतोच, बटन दाबलं टी व्ही सुरू. तसं दैवी संपत्ती मिळवली की मोक्ष सुरूच, मोक्ष मिळालाच. त्याच्या उलट आसुरी संपत बंधनाला कारणीभूत आहे. आता 6 ते 20 श्लोकापर्यंत म्हणजे केवढा मोठा तो स्पॅन आहे बघा, एकूण विस्तार. या आसुरी संपत्तीच्या पुरुषांचं लक्षण सांगितलेलं आहे, त्यांच्या अधोगतीचं सगळं वर्णन केलेलं आहे. आसुरी संपत्तीच्या लोकांमध्ये आंतरबाह्य शुद्धता नसतेच, आचरण सत्य शुद्ध नसतंच, सत्य भाषण नसतंच. आणि ईश्वराशिवाय हे जग निर्माण झालं म्हणजे ते नास्तिक प्रवृत्तीचे असतात, ते आपण पाहिलं. शिवाय दंभ मान मद यांच्यामुळं भ्रष्ट आचरण ते करत असतात. विषय भोग हेच त्यांना सुख वाटत असतं. अन्यायानं धनसंचय करतात. मी बलवान आहे की नाही, सारखा त्याला तो अभिमान असतो, मी सुखी आहे असं ते समजत असतात. आणि अज्ञानी लोक भयानक अशा नरकात पडतात. घमेंडी लोक केवळ नावापुरता यज्ञ, ते यज्ञाचे आपण पाहिलं की ते स्वतःला समजतात आम्ही हे सगळं करतोय म्हणून, आणि त्यांच्या मनात परमेश्वराविषयी द्वेष असतो. असं श्रीकृष्ण सांगतात की अशा द्वेषी लोकांना मी पुन्हा पुन्हा आसुरी युनिट टाकतो. काल तर त्यांनी किती छान सांगितलेलं होतं, म्हणजे ज्या दिवशी की डोळ्याचं पातं लवायच्या आत चालले ते नरक योनीमध्ये. आणि 21 ते 24 शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग आणि शास्त्रानुसार आचरण करण्याची प्रेरणा आपल्याला दिलेली. शेवटचा श्लोक खूप छान होता. आणि श्रीकृष्ण सांगतात की काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. कारण ती त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः. अहो, आपल्या आत्म्याचा आपलाच नाश करणारी ही 3 दारं आहेत. तमोद्वारे स्त्रीभीर नरहा, या 3ही दारांनी मनुष्य झाकला जातोय, त्याचं ज्ञान झाकलं जाते. आणि म्हणून 3पासून जे मुक्त झाले ते मला शरण येऊन प्राप्त होतात, मला येऊन प्राप्त होतात. पण शास्त्रविधी सोडून जे मात्र वागतात, स्वतःच्या इच्छेनुसार जे वागतात, स्वैर वागतात, त्यांना कधीही सिद्धी प्राप्त होत नाही, परमगती प्राप्त होत नाही, सुखही मिळत नाही. त्यांना कर्तव्य काय अकर्तव्य काय हेही समजत नाही. त्याची व्यवस्था लावण्यास शास्त्रच प्रमाण आहे हे जाणून शास्त्रविधीनं नेमलेलं कर्म करणं हे तुला करणं. म्हणून तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. एक छान सांगितलेलं आहे शेवटी की शास्त्र हेच प्रमाण मानायचे, श्रुतीला प्रमाण मानायचे आणि वेदातील मूलभूत ज्ञानाची कधीही अवज्ञा करायची नाही. तू जे आचरण करशील ते कृत्य सगळं जग आज प्रमाण मानणार आहे. इतकं ज्ञानदेवानी ही दैवी संपत किती उदाहरणं सुंदर सुंदर दिली ती बघा, सविस्तर वर्णन केलं. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सुद्धा हा परमार्थ सहज कळतो. नाहीतर त्याला कधी शूद्र तमोगुणातनी युक्त असा तो व्याघ्रयोनी मिळेल म्हटलं की तिथेच आपली पहिली घाबरगुंडी. आणि क्षणभर तू त्यातही सुख मानत असशील तर मी तेवढ्यातच तुला नीचयोनी किंवा नरकामध्ये देत असतो, अधिक दुःखात टाकत असतो, तेवढासुद्धा तुला दम देणार नाही मी. म्हणजे जो आसुरी आहे त्याचं कौतुक करतच नाही आहे, इतकं भगवंतांनी आपल्याला समजावून दिलेलं आहे. आणि पूर्ण आनंदी जीवन होण्यासाठी दैवी संपत्तीचे सगळे गुण आपण आचरणात आणणं महत्त्वाचं आहे.
आता आपल्याला 17वा अध्याय सुरू करायचा आहे. 17व्या अध्यायात श्रद्धात्रय विभाग योग म्हटलेला आहे. म्हणजे काय, पण ज्ञानेश्वरांनी श्रद्धादी निरूपण योग म्हटले आणि भगवंतांनी श्रद्धात्रय विभाग योग म्हटलेला आहे. आता पहाटेच्या वेळेला सगळं हे नवीन नवीन निर्मिती होत असते. आपण पाहतो की समर्थसुद्धा म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे प्रभात काळ हा इतका प्रसन्न असतो, आपलंही मन बुद्धी सगळं शांत झालेलं असतं, झोपून उठलेलं, कालचं सगळं विसरलेलं असतो आपण. आणि आता नव्या युगाची, नव्या दिवसाची, नव्या ह्याची म्हणजे सुरुवात करायची असते, प्रारंभ करायचा असतो. तर रात्रभर मनुष्य हा हरिचिंतनातच दंग असेल तर त्याची प्रभात पण चांगली होते. आता 17व्या अध्यायाची थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूया की अजून पहाट व्हायची होती. रात्रभर ज्ञानदेव हरिचिंतनातच दंग होते, कारण आता उद्या श्रद्धात्रयवर बोलायचे. इतकी सोपी गोष्ट नसते. 5 मिनिट बोलायचं असलं तरी आपल्याला किती विचार करावा लागतो, किती चिंतन करावं लागतं. आणि भगवंतानं अर्जुनाला एकच सांगितलं होतं की ब्रह्माचं अनुसंधान ओम तत्सत या महामंत्रानंच राहतं आणि त्याच मंत्रात तू अष्टौ प्रहर दंग राहा. या अध्यायात आपल्याला ओम इत्युदाहृत्य आता ते श्लोक येतील. तर त्या मंत्रावरच तू तिथे राहा. आणि ज्ञानदेव या 3 शब्दांचा विचार करण्यात खरं म्हणजे दंग झाले होते की ओम तत्सत 3 मंत्रांचा किंवा 3 शब्दांचाच ते विचार करत होते. आणि इतक्यात त्यांच्या कानावर असा पावलांचा आवाज आलेला. ज्ञानदेवांनी हळूच डोळे उघडले तर समोर निवृत्तीनाथ सतत त्याच्या पाठीशी असायचे. ज्ञानदेवांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. सद्गुरूंनी ज्ञानदेवांना हलकत जवळ घेतलं आणि हळुवार आवाजात म्हटलं की ज्ञानदेवा, कसला विचार करतोयस? पुन्हा त्यांना वंदन केलं आणि म्हणाले, सद्गुरू राया, आज 17व्या अध्यायावर भाष्य करायचं आहे. अपार श्रद्धेविषयी आज बोलायचं आहे. गीतेतले 28 श्लोक मगाशी पुन्हा एकदा वाचून काढले म्हणतात. वडिलांनी हाताने लिहून काढलेली ती होती बघा, हस्तलिखित भगवद्गीता त्यांच्याकडे. आणि ती सुद्धा त्या विसोबा खेचरनी दुष्टासारखी नेली होती, पण पुन्हा ती त्यांना प्राप्त झाली. तर भगवंतांनी हा अध्याय त्रिगुणातून उलगडला आहे. 3 गुण आहेत आपल्याकडे, सत्व, रज आणि तम. पण त्यातला कोणता गुण आत्मसात करायचा, कोणत्या गुणाला किती महत्त्व द्यायचं, हे सगळं या अध्यायात खूप छान सांगितलंय. सगळ्याचे 3 प्रकारची श्रद्धा आहे. सगळ्यात 3 प्रकार त्यांनी समजावून दिलेत आपल्याला आणि ज्ञानदेवांनी त्याची उदाहरणं सुंदर सांगितलेली आहेत. तर भगवंतानं अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगितलंय की रजोगुणी आणि तमोगुणी श्रद्धा मानवी अधःपतनाला कारणीभूत होते. म्हणजे आपण जसं मगाशी पाहिलं, कालच्या सगळ्या अध्यायामध्ये पाहिलं की आसुरी संपत ही आपल्या दैवी संपत विमोक्षाय निबंधाय सुरीमता. तसं हे जे तमोगुण आणि काय म्हणू आपण रजोगुण, तर हे आपल्या माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत होत असतात. त्यामुळे त्यांचा त्याग करून सात्विक श्रद्धाच जतन करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सात्विकतेनं करायला पाहिजे की ज्या योगे चित्तामध्ये सत्वगुण प्रज्वलित होईल, दृढ ठरचल, संतांची संगत जो धरतो, सत्वगुण ज्यात अधिक आहे असा सात्विक आहार घ्यायचा. सगळं सात्विक आहे. परब्रह्माचा ओम तत्सत अशा 3 शब्दांनी नामनिर्देश केलेला आहे. आणि हे सगळं तो म्हणतो आज मला उलगडून सांगायचं. त्यासाठी मला तुझे आशीर्वाद हवेत. आपण खूप अभ्यास केलेला असतो, पण आईनं, वडिलांनी किंवा आपल्या गुरूंनी जर आपल्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला ना, तर जी प्रेरणा मिळते, जी उर्मी मिळते, ती बाकी कशातून नाही. कदाचित 2% अभ्यास कमी असू देत, पण त्या आशीर्वाद म्हणून म्हणतात ना, आशीर्वाद मुलाचा, नमस्कार फुकाचा. नमस्कार कोणी कुणाला करेल, पण आशीर्वाद मिळणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून सद्गुरूंच्या पुढे त्यानं लोटांगण घातलेलं आहे. मग निवृत्तीनाथांनी त्याला पुन्हा छातीशी घट्ट धरलं आणि सांगितलं, बाळा, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या मुखातून भगवंत हा अध्याय असा वधवून घेतील, असा उलगडून सांगतील की तुझं भगवंताचं श्रद्धे अंतःकरण तुझ्या शब्दातून प्रगट होईल.
तुझ्याच मुखातून भगवंत बोलणार आहे. मग पहाट उमलायला लागलेली आहे. ज्ञानदेव सद्गुरूंबद्दल बरोबर नदीवर गेले, स्नान केलं. परतीच्या वाटेवर त्यांना अचानकपणे मुरलीचे आवाज यायला लागले. त्यांना तो सगळा भास म्हणजे अनुभव यायचा. नेहमी त्यांच्या आसपास भगवंत असायचंच. त्यांची पावलं थबकली. एक मोर ज्ञानदेवांसमोर येऊन नृत्य करायला लागला. त्याची पिसं अशी फुललेली होती, विखुरलेली होती. पिसारा फुललेला होता आणि तो मोर ज्ञानदेवांच्या जवळ आला. त्यानं आपलं एक पीस ज्ञानदेवांना दिलं. आता हे काही संकेत आहेत. ज्ञानदेव भारावून गेले. त्यांनी मोराकडं पाहिलं. मोरानं नृत्य सुरू केलं. त्याच्या पावलांनी मातीमध्ये अक्षरं उमटली होती. ओम तत्सत. हा सगळा थोडासा आश्चर्याचा भाग वाटतो, पण त्यांच्या आयुष्यात आपल्यालाही बघा असं संकेत काही मिळतात. आपण म्हणतो की हे मला हा संकेत मिळाला आहे. नकळत का विना काहीतरी अशा चांगल्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग ज्ञानदेवांना खूप आनंद झाला. तो जणू काही शकून झाल्यासारखं वाटलं आणि त्यांनी मोराला सुद्धा भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या मुखातून ज्ञानदेवांच्या शब्द पडायला लागले बाहेर. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. आजी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. वर्षे अमृताचा घनू. बरवासंत समागमू प्रगटलात्मा रामू. बरवासंत समागमू प्रगटला आत्मा रामू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. अहो ज्ञानदेव हे बोलत असताना स्वतःमध्येच तल्लीन झाले होते आणि त्या मोराच्या मुखातून सुद्धा शब्द बाहेर पडायला लागले होते. बरवासंत समागमू प्रगटला आत्मा रामू. संतांचा सहवास मिळणं हे सुद्धा फार दुर्मिळ असतं आणि ज्ञानदेवांनी समोर पाहिलं तर सगळी विखुरलेली पिसारं होती. म्हणजे तो भगवंतच मोराच्या रूपात आलेला आहे आणि सगळी पिसं ही त्यांच्या समोर पसरलेली होती. मोराच्या रूपात भगवंत येऊन आणि त्या बासरीचा निनाद करून त्याच्या समोरून अदृश्य झालेले होते. ही जी दैवी एक देणगी मिळालेली आहे ज्ञानदेवांना. स्वतः ते ज्ञानाचेच देव आहेत, ज्ञानाचा ईश्वर आहे आणि इतकं सुंदर त्यांना हे 16व्या वर्षी एवढंच पुरावं ही साधी गोष्ट नाही. एक दैवी देणगी, दैवीच ती हे म्हणू आपण विभूती अशा रूपातच हे प्रगट झालेले आहेत. म्हणून आपण आता 17व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला ज्ञानदेवांनी काही ओव्या गायलेल्या आहेत, रचलेल्या आहेत आणि नंतर मग अध्यायाला सुरुवात होते. श्री गणेशाय नमः. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरू तुझ. कधी श्रोत्याची विनवणी करतात, बऱ्याच वेळा सद्गुरूला वंदन करतात. काय म्हणतायत हो की विश्वविकासित मुद्रा. माझे गुरु कसे आहेत तर ही विश्वरूपी आविष्काराला प्रकाशित तर निद्रा करतेच. जया सोडी तुझी योग निद्रा.
पण म्हणतायत की तुला खरं सांगतो, तुझी ही योग समाधी या नामरूपात्मक विश्वाची मनामध्ये घट्ट बसलेली आहे, ती हळूहळू हळूहळू पकड सोडवते. म्हणून त्यांनी म्हटलंय, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा. आता हा कसा आहे, तर हा जीव गणेंद्र आहे, जीवांचा सगळ्या ईश्वर आहे. आणि म्हणून म्हणतायत, सद्गुरू तुझं ते हे सगळं विश्व कसं आहे, मर्त्य, याची जाणीव ज्ञान गणेशाला उद्देशून म्हणतायत की अरे ज्ञान गणेशा, तुझ्या या योग समाधीमुळं आम्हाला सगळं कळतंय. आणि सद्गुरू राया, सद्गुरू तुझं. गणेंद्र, गणेंद्र म्हणजे गणपती, हा जीवरूपी गणेंद्र आहे. आणि त्याला उद्देशून त्यांनी म्हणलेलं आहे की ज्ञान गणेशा, जीव गणेशा, जीव गणेंद्रा, अर्थात सद्गुरू राया, तुला माझा नमस्कार असो आणि वंदन असो. एकेकाला वंदन करणं, आपल्या कुठल्याही कार्याचा प्रारंभ आपण गणेशापासून करत असतो. पण तो गणेश कसा आहे, ज्ञान गणेश आहे. त्याची मुद्रा ही विकसित झालेली आहे आणि या सगळ्या जगाला योग निद्रेतून जागा करणारा तो आहे. म्हणजे विश्वरूपी आविष्काराला प्रकाशित तर करतोच, पण खरं म्हणजे योग समाधीतून नामरूपात्मक विश्वाची ही पकड हळूहळू हळू तो कमी करतो. आत्ताच म्हटलं तसं नाम आणि रूप याच्यातच आपण रमतो. आता कोण म्हणतं माझं नाव काय, ते पहिलं सांगायला पाहिजे. आपलं रूप, हल्ली ती ओळख करून देण्याची फार गरज आहे बघा हल्लीच्या काळात, पण तेव्हा तशी नव्हती. आणि म्हणून ही नामरूपात्मक जी आपली पकड आहे आपल्या मनावर, ती हळूहळू हळू कमी व्हायला पाहिजे. सकाळीच वाचत होते दासबोधातलं सुद्धा, समर्थ सांगतात की कुणाचंही संतांचं प्रवचन ऐकायला जर गेलो तर तिथे आपण दूर शांत बसावं. नाही तर काहींना सवय असते बघा, एवढे मोठे मोठे महंत संत सज्जन बोलत असतात, वक्ते बोलत असतात, आणि काही जण मधूनच आपलं स्वतःचं सुरू करतात आणि आपण कसे मोठे आहोत हे दाखवतात. तसं नाही, त्या संत सज्जनांच्या पुढं आपण नेहमी लीनच राहायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्याकडून जेवढं मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवायचं असतं. दुसरी ओवी कोणासाठी आहे तेवढीच होईल मला वाटतं आज. त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला, दत तुझी या स्मृती. इथं काहीतरी गडबड दिसते, प्रिंटिंग मिस्टेक असते ना एखादी. नुसतं तुझी या स्मृती पाहिजे. तो आत्मा शंभूने सोडविला तुझी या स्मृती, केवळ तुझी स्मृती. या सद्गुरू राया, या त्रिपुरासुराचा शंकरानं वध केलेला आहे. त्रिगुण त्रिपुरी वेढला. आता त्रिगुण म्हणजे पुन्हा सत्वरजतुम आहेतच, पण त्यासाठी प्रत्यक्ष श्री शंकराला काय करावं लागलं होतं, तर जीवत्व दुर्गी आडीला. खरं म्हणजे या जीवत्व रूपी दुर्गामध्ये जो अडकून पडलेला आहे, म्हणजे आपण या देहामध्ये जे अडकून पडलेले आहोत, त्यासाठी तो आत्मा शंभूने सोडवला. तर त्या शंभूनं तो आत्मा मुक्त केलेला आहे, सोडवलेला आहे. त्रिपुरासुराचाही शंकरानं वध केला. त्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकरांना गणपतीची स्तुती करावी लागली. आणि मग या सत्वरजतम गुणांनी, म्हणजेच त्रिपुरांनी, त्रिपुर म्हणजे वेगळी शहरं नव्हती बरं का, सत्वरजतमरूपीच त्रिपुरं, आणि त्यांनी वेढल्या गेलेल्या ह्या जीवात्मरूपी म्हणजे शरीररूपी किल्ल्यामध्ये अडकून पडलेला हा जो आत्मा आहे ना, तो शिवशंकरानं तुझ्या स्मरणातनं मुक्त केलेला आहे. कारण तूच आम्हा मर्त्य जीवांचा गणपती आहेस. गणपतीला केवढं, आता खरं गणेश जयंती वगैरे येईल पुढच्या महिन्यात, तेव्हा ह्या ओव्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. होईल का आता एखाद दोन बघूया. विश्वाचा पसारा दाखविते स्पष्ट, ज्या तुझी अव्यक्त योग निद्रा, त्या तुझ श्री गुरु गणेशाला गोन
करीतो वंदन भक्ती भावे, सत्वादी त्रिगुण त्रिपुरी वेढला. दुर्गी अडकला जीवत्वाच्या, तया आत्मशंभू लागी लाभे मुक्ती. होता तुझी स्मृती गणाधीशा. इथपर्यंतच गणाधीशाला वंदन केलेलं आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गृह्य बोले, विश्वब्रह्मची खेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय सुज्ञान.